नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मला एकच प्रश्न येतोय की आमचा मुलगा जर पहिलीत आहे तर पहिलीचे किती परीक्षा आहेत बरं. आपल्याला तुम्हाला मी सांगितलं होतं की स्कॉलरशिप एक्झाम्स या पहिलीसाठी फक्त चौथी आणि सातवीसाठी आणि पाचवी नवोदयसाठी मर्यादित नाही. झेडपीचा प्रत्येक झेडपीचा विद्यार्थी ही पहिलीपासून तर 10वी पर्यंत खूप साऱ्या स्कॉलरशिप एक्झाम्स देऊ शकतो. तर पहिलीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप आहेत की ज्या तुम्ही देऊ शकतात आणि आपल्या मुलाला पहिलीपासूनच कॉम्पिटेटिव्ह जगात उतरवू शकतात आणि पुढच्या जगासाठी तयार करू शकतात, पुढच्या मोठमोठ्या कॉम्पिटिशनसाठी. तर आपण मी तुम्हाला जवळपास 8 परीक्षा सांगणार आहेत. तर त्या 8 परीक्षांबद्दल तुम्ही व्यवस्थितरित्या ऐका आणि जेव्हा जेव्हा फॉर्म सुटेल तेव्हा तेव्हाही आम्ही तुम्हाला व्यवस्थितरित्या कळवू की ह्या एक्झामचे फॉर्म सुटलेले आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा. बघा, पहिलीत जे वर्गात आहेत मुलं त्यांच्यासाठी सर्व एक्झाम्स आहेत. व्यवस्थितरित्या बघा, तुमचा जास्तही वेळ न घालवता 5 ते 10 मिनिटात सगळं काही सांगतो. बघा, पहिली एक्झाम आहे CV रेमंड टॅलेंट हंट. ही असते पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता पहिलीच्या प्रत्येक वर्गावर व्यवस्थितरित्या व्हिडिओ बनवणारे जे कोणी पहिलीत असतील त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. सेकंड, थर्ड, फोर्थ, 10 पर्यंत हे व्हिडिओ तुम्हाला येत जातील. आता पहिली CV रमन आहे, CV रमन टॅलेंट हंट एक्झाम. आता ही एक्झाम तुम्हाला माहिती होती का नाही हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की आम्हाला माहिती नव्हतं. आणि हा युजफुल तुम्हाला होतोय का नाही व्हिडिओ, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून आणि कितवीला आहेत हा जर व्हिडिओ बघतायत तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्ही कोणत्या तालुक्यातून आमचा व्हिडिओ बघतायत आणि तुम्ही कितवीला आहेत. बरोबर. आता CV रमन टॅलेंट हंट एक्झाम ही एक्झाम तुम्हाला असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर लक्षवेध ही परीक्षा आहे जी तुम्हाला पहिलीला देता येणार आहे. झेडपी शाळेतला आता काही वेळेस कसं होतं की झेडपी शाळेत याचे फॉर्म भरल्या जात नाही. मग ते फॉर्म पण कुठून भरायचे, कसे भरायचे हेही मी तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या फॉर्म भरण्यापासून तर तुमच्या सिलेक्शन होण्यापर्यंतची जिम्मेदारी मी घेतली आहे, तुमच्या ऋषीदादांनी घेतली. तुम्हाला 101% तुम्हाला इथे युजफुल होणार आहे हा व्हिडिओ. बरोबर. लक्षवेध ही एक परीक्षा आहे जी तुम्ही देऊ शकतात. तुम्हाला अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहेत, ग्रुपच्या लिंक आहेत, त्याच्यात जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. लक्षवेध ही एक परीक्षा आहे. बरोबर. त्याच्यानंतर अभिरूप ही एक परीक्षा आहे जी तुम्ही पहिलीला देऊ शकतात. आता ही तिसरी एक्झाम आहे. कोणती? अभिरूप परीक्षा, जी हे तिसरी एक्झाम सांगतोय जी तुम्ही पहिलीला देऊ शकतात. अभिरूप. आता ऑलिम्पियड ही परीक्षा असते. जास्त करून हे इंग्रजी माध्यमातले विद्यार्थी देतात. आता ऑलिम्पियड मध्ये पण इंग्लिश असते, मॅथ असतं आणि सायन्स असतं. आता ही ऑलिम्पियड जी परीक्षा आहेत ही ग्रॅज्युएशन पर्यंत आहेत. ही खूप मोठ्यापर्यंत परीक्षा आहेत. म्हणजे ऑलिम्पियड ही तात्पुरती मर्यादित नाही, ही खूप मोठ्या याच्यापर्यंत आहे. पण पहिलीलाही तुम्ही ऑलिम्पियड वगैरे अशा परीक्षा देऊ शकतात. त्याच्यानंतर BTS भारत टॅलेंट सर्च एक्झाम ही तुम्हाला पहिलीला आहेत आणि ही झेडपी मध्ये तुम्ही देऊ शकता. झेडपीचे विद्यार्थी देऊ शकतात भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. आता ही एक्झाम तुम्हाला फॉर्म वगैरे सगळ्या डिटेल्स भरण्यासाठी, सगळं काही करण्यासाठी तुम्हाला कुठे येणं आहे की याच्यावर बेल आयकॉन वगैरे प्रेस करून ठेवायचं. बरोबर. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. त्याच्यानंतर ATSC. आता ATSC काय आहेत? ही टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहेत. बरोबर. आता ATSC तर ह्या एक्झामचं पण तुम्हाला काय आगला सेम टॅलेंट सर्च एक्झामिनेशन असे असतं. तर ही एक्झाम पण तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत की पहिलीच्या विद्यार्थ्यांना ATSC ही एक्झाम देता येते. त्याच्यानंतर मंथन परीक्षा. आता मंथनचे लेक्चर्स पण आपले चालू झालेले आहेत. सगळ्यात महत्वाची एक्झाम आहे. पहिलीपासून तर 8वी पर्यंत आपले ग्रुप्स पण प्रिपेअर झालेले आहेत, आपले लेक्चर्स पण सुरू झालेले आहेत. सर्वांनी लवकरात लवकर मंथनच्या ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा आणि लवकरात लवकर आपल्याला आतापासूनच तयारी सुरू करतोय. तुम्हाला सगळं काही नोट्स वगैरे फ्री ऑफ कॉस्ट तिथे भेटणार आहेत. लवकरात लवकर तिथे जॉईन व्हायचं. त्याच्यानंतर IM विनर ही एक परीक्षा आहे. कोणती? IM विनर. आता याच्यात सगळ्या परीक्षा ह्या गव्हर्नमेंट नाही, काही एक्झाम ह्या प्रायव्हेट आहेत, काही एक्झाम ह्या गव्हर्नमेंट आहेत. मग तुम्हाला प्रॉपर वे, प्रायव्हेट असू द्या का गव्हर्नमेंट असू द्या, आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत, आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मध्ये उतरायचं आहे. तुमच्या पालकांना, तुमच्या पाल्यांना व्यवस्थितरित्या आमच्याकडून गायडन्स घ्या आणि तुमच्याकडून 1 रुपयाही शुल्क न घेता फ्री ऑफ कॉस्ट सगळं आपण करतोय. तर लवकरात लवकर याच्यात प्रवेश नोंदवायचा आहे. बरोबर. आता हे फॉर्म भरण्यात जर तुम्हाला काही अडचण असली तर हा 7517373117 हा तुमचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही संपर्क साधून त्याचे फॉर्म कधी सुटतात, काय सुटतात हे तर चॅनलवर कळणारच आहे.
जर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करून ठेवलं. पण याच्या व्यतिरिक्त अजून काही अडचणी असल्यास फॉर्म सबमिट, फॉर्म भरण्याच्या याच्यात, म्हणजे आपल्याला तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरायचा कुठे, कसा भरायचा, काय भरायचा, हे शाळेत तर भरल्या जात नाही. मग हे जगजग आपल्या अंगात नको यायला, म्हणून तुम्ही या नंबरवर संपर्क साधून काय करू शकतात की अधिक माहितीही घेऊ शकतात. आणि तुम्हाला वाटलं तर तिथून तुम्ही एका कॉलवर, एकाच कॉलमध्ये तुमचा फॉर्मही भरून घेऊ शकतात. तर नक्की तुम्हाला काही अडचण असली तर कॉल करा, आणि नाही काही असले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत, ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अजून काही अडचण असली तर 9172278378 याच्यावर मेसेज करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. सर्वांना व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि अशाच व्हिडिओसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. थँक्यू.